अरे इतकं इझी केक, हे तर मी काय झटक्यात बनवते, म्हणून एवढ्या ॲटिट्यूडमध्ये मी हे केक बनवायला घेतले आणि पुरा त्याचा पचकाच केले. आता हे मिस्टेक तुम्ही पण केलात का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. So चला, मला आज नाही रव्याचा केक बनवायचा होता, कारण मी लास्ट टाइम बिस्किटचं केक बनवते, जे माझ्या हातातून एकदम परफेक्ट बनलतं. ते गलतीनं बनलतं की कसं बनलतं मला माहीत नाही. असं ते तर छान बनलतं, पण ह्या टाईमला मी रव्याचे केक बनवायला म्हणते, कारण बिस्किटचं जास्त विषयाला आवडणार. सो म्हटलं की चल तुला रव्याचं बनवून देते, कारण हे सुद्धा माझं फर्स्ट अटेम्प्टच आहे. सो जे काही इन्ग्रेडियंट्स मी यूज केलेले ते सगळं मी स्क्रीनवरती दिलं, तिथं सुद्धा बघू शकता. म्हणजे माझ्याकडून काय गलती झाली नाही त्याच्यावरून तुम्हाला सुद्धा कळू शकतं. आणि जसं जसं त्या व्हिडिओमध्ये दाखल त्यांनी, म्हणजे मी हे व्हिडिओ यूट्यूबवरूनच बघितले, सो तिथून जसं जसं सांगितलं नाही ते सगळं त्या प्रकारेच घेतलं ते. आणि मला वाटलं होतं की ह्याच्यामध्ये झालं मनुके सुद्धा राहायचे होते, म्हणजे जरा टेक्स्चर तसं छान दिसून येईल, खायला सुद्धा छान लागलं मला. सो तिथं मी शिजवायला ठेवले, तेव्हा पण त्यांनी उस्तर खायला येते वाटलं, कारण त्याला शिजवायला 1 तास लागतोय. पण 1 तास नंतर जाऊन बघितलं तर काय त्याचा रिझल्ट असं काहीच होतं. आता एवढ्या कोशिश करून सुद्धा ते निघणार झालं, म्हणून मी त्याच्यामध्येच कट करून डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे सगळं बघून त्यांनी खरंच मला हसू कंट्रोल होण्यास झालं, तरी सुद्धा विशाल पण कन्फ्यूजमध्ये होतं हे काय आहे म्हणून. असं आता माणसांना तर थोडं बेकार वाटलं होतं, पण कुत्र्याला तर खाऊन टेस्ट करायला ते म्हटले ते तर काय माझ्या हातातच बघून पळपळ दूरच चालेल. पण आता ह्या गोष्टीवर हसायचं की रडायचं मला तेच समजता झालंय. चलो बाय.